बोरी जवळील देवगाव धानोरा इथं पत्नीची लोखंडी रॉडनं हत्या, फरार आरोपी पतीस गजानन कुटे बोरी पोलिसांनी केली अटक। दारूसाठी पैसे व सोन्याची पोत मागण्यावरून वाद झाल्याचा आरोप, पतीसह सासरच्या नातेवाईकांवर कारवाईची मागणी। जिंतूर तालुक्यातील धानोरा देवगाव इथं गुरुवार दिनांक 25 जून रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास 35 वर्षीय मीरा गजानन कुटे यांची लोखंडी रॉडनं मारहाण करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेनंतर त्यांचे पती गजानन कुटे हे फरार झाले असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मीरा कुटे या त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांचे पती गजानन कुटे घरी आले। यावेळी त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे तसेच गळ्यातील सोन्याची पोत देण्याची मागणी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। मात्र मीरा कुटे यांनी त्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला। हा वाद वाढल्यानंतर गजानन कुटे यांनी हातातील लोखंडी रॉडनं मीरा कुटे यांच्या डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणीत त्या गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत पडल्या। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी गजानन कुटे हा घटनास्थळावरून पसार झाला होता। जखमी अवस्थेतील मीरा कुटे यांना तातडीने अँब्युलन्सद्वारे बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले। मीरा कुटे यांचं माहेर हिंगोली जिल्ह्यातील शेरसुरा येथील नातेवाईकांनी गंभीर आरोप करत सांगितलंय की गजानन कुटे हे दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होते। दारूसाठी पैसे मागणे, घरगुती कारणांवरून वाद घालणे तसेच पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत विकण्यासाठी दबाव टाकणे असे प्रकार सातत्याने सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केलाय, तसेच फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली होती। दरम्यान मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी बोरी ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली होती। आरोपी पती गजानन कुटे यांच्यासह सासरच्या संबंधित नातेवाईकांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। या मागणीमुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, PSI SN थोरवे, पोलीस कर्मचारी शेख वसीम, राजेश जटाळ, प्रताप साळवणे, विशाल लाड, दिशान सय्यद होमगार्ड, उमर पठाण, विशाल अंभुरे, नागेश खैरे यांच्यासह परभणी येथील दंगा नियंत्रण पथक व मोठा पोलीस बंदोबस्त बोरी ग्रामीण रुग्णालय तसेच धानोरा देवगाव इथं तैनात करण्यात आला होता। या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपीला अटक केली आहे। पुढील तपास बोरी पोलीस करत आहेत। गजानन कुटे हे मीरा कुटे यांना सतत त्रास देत होते। आरोपी पतीसह संबंधित सासरच्या नातेवाईकांवरही सखोल तपासणी करून योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, संतोष तायडे, बोरी, परभणी।